हा जो रस्ता आहे आपला नवीन झालेला कोस्टल रोडचं क्रेडिट यांनी कितीही घेतलं तर एक गोष्ट मान्यच केली पाहिजे, त्याचं सगळ्याचं कॉन्सेप्ट काम पुढे नेणं हे सगळं सिंगल विंडो उद्धवजींना झालं आणि आदित्याला, बिकॉज आय थिंक मी त्यांना खूप तेव्हा आणि मी त्या कोस्टल रोडला विरोध केलेला आहे बाय हेही मी म्हणजे ऑन रेकॉर्ड तुम्हाला सांगते, कारण का माझं मत होतं की त्या काळामध्ये तिथले जे कोळी बांधव आहेत किंवा ह्यांचा पर्यावरणाचा काय इम्पॅक्ट होईल, त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की असं होणार नाहीये, त्याच्यावर सगळा अभ्यास केलेला आहे त्या सगळ्यांनी, असं त्यांनी आम्हाला सगळ्यांना त्यावेळी सांगितलं. त्यामुळे मी स्वतः त्या कोस्टल रोडचा त्या काळात विरोध केला आणि आता मला कळतंय की येस त्याची गरज आहे, ती एक मोठी लाईफलाईन झालेली आहे. पण त्याचबरोबर माझं म्हणणं आहे की 11 वर्ष तुमची सरकार आहे ना, केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्रालय आणि चांगले आहेत रेल्वे मंत्री, आत्ताचे आधीचे सगळेच, प्रत्येकाने आपापलं. मुंबईमधल्या तुमच्या कॅमेरामॅनचं आयुष्य खरंच बदललंय का 11 वर्ष? नाही ना, तो तेच धक्के खात येतोय ना. मग रेल्वेमध्ये का नाही मोठी 11 वर्षात सुधारणा झाली? आणि ह्यांचे तर नंबर्स करोडो रुपये. आता तो दुसरा कुठला रस्ता त्यांनी काढला, आता तो बदललाय. ह्यांना ह्या सरकारला बिग तिकीट प्रोजेक्ट मध्ये काय एवढा इंटरेस्ट असतो? इन्फ्रास्ट्रक्चर इन्फ्रा शाळेचं काय झालं? मराठी भाषेचं, नुसती मराठी भाषा नाही, माझं म्हणणं शिक्षणाचं आणि मराठी भाषेचं धोरण एवढा विस्कळीतपणा काय? आरोग्याच्या सेवा खरंच सुधारल्या आहेत एवढं तुमचं सरकार आहे ना, मग सायन हॉस्पिटल का सुधारलं नाही? का नाही KEM मध्ये सुधारणा आहेत? का नाही टेक्निशियन्स आहेत? स्किल इंडिया कार्यक्रम केला ना भारत सरकारने, मग का नाही? माझं म्हणणं आहे की सगळ्या गोष्टी त्या एका लेवलला नेऊन पक्षफोडा इट्स गो बियॉन्ड दॅट. कधीतरी त्याच्या पुढे जाऊन विचार करा ना, एवढी सत्ता तुम्हाला या देशाने दिलेली आहे. व्हॉट अन ऑपॉर्च्युनिटी ऑफ अ लाईफ टाईम. 250 आमदार असं जर सरकार असतं, माय गॉड, रामराज्य आणलं असतं. का नाही आणावं? का नाही सिस्टम्स आणावं?